Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 7th lecture about simultaneous equations, and this is the part of video lecture series about SSC Mathematics. तर गेल्या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलने प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे असा एक विषय हाताळला. आता काही इक्वेशन्स जरा तुम्ही समजावून घ्या. समजा मी हे असं इक्वेशन लिहिलं 3/x मायनस 4/y इज इक्वल टू 8. तर हे कसं होणार बघा. हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं ना, ही जर वजाबाकी केली आपलं तर कसं होणार बघा. 3y मायनस 4x अपॉन xy, बरोबर ना. ही वजाबाकी अशीच करतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि इज इक्वल टू 8 म्हणजेच हे काय झालं बघा. 3y मायनस 4x इज इक्वल टू 8xy. मग xy आल्यामुळे हे आता लिनियर नाही राहिलं. लिनियर आहे का हे इक्वेशन? नाही. इथे पॉवर 1 आणि 1 म्हणजे 2 झाली. सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. परंतु मला काय करता येईल बघा. हे जे ते कसं आहे बघा, 3/x जे आहे दॅट आय कॅन राईट ॲज 3 इंटू 1/x आणि मायनस 4 इंटू 1/y इज इक्वल टू 8 असं मला हे लिहिता येईल. आणि सपोज आय पुट 1/x ॲज सपोज a and suppose I put 1/y as b, तर मग हे इक्वेशन काय होईल. 3 इंटू a होणार. 3a मायनस 4b इज इक्वल टू 8 असं होईल. नाव दिस इज अ लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल्स a अँड b. कळलं का तुम्हाला? म्हणजे टेम्पररीली आपण एक सबस्टिट्यूशन केलं आणि त्या सबस्टिट्यूशनमुळे आपलं जे पूर्वीचं इक्वेशन जे लिनियर नव्हतं ते लिनियर झालं. लक्षात घ्या. दिस इज द ब्युटी ऑफ सबस्टिट्यूशन्स. पुढे जाऊन तुम्ही सबस्टिट्यूशनचं महत्त्व किती आहे 11वी-12वीमध्ये तुम्ही शिकाल. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन्स वगैरे मोठे मोठे चॅप्टर्स असतात आणि ते सबस्टिट्यूशन हाच त्याचा बेस आहे. सबस्टिट्यूशन केल्यामुळे सर्व परिस्थितीच बदलते. इथे आत्ता आपणाला 10वीमध्ये जे शिकायचं आहे त्याच्यामध्ये इथे सबस्टिट्यूशन, इवन पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये सुद्धा आपण काही वेळा सबस्टिट्यूशन्स वापरून कामं करू शकतो. ठीक आहे. तर अशा टाईपची इक्वेशन्स आपल्याला आता सोडवायची आहेत की जी ॲपरंटली लिनियर नाही आहेत, बट बाय युझिंग सबस्टिट्यूशन्स यू कॅन कन्व्हर्ट डेम इंटू लिनियर इक्वेशन्स. ओके. तर ह्या टाईपचे काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूया. बघा इथे हा जो एक्सरसाइज आहे तिथेच आपण डायरेक्टली जाऊया. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, हे सॉल्व्ड प्रॉब्लेम्स नीट बघा. आता इथे बघा हा प्रॉब्लेम 4/x प्लस 5/y 7 दिलेला आहे. 3/x प्लस 4/y हे 5 दिलेलं आहे. मग आपण काय करायचं. 4/x म्हणजेच काय आहे बघा, 4 इंटू 1/x, बरोबर आहे. 5 इंटू 1/y हे 7 आहे. आणि दुसरं जे आहे 3/x, याचाच अर्थ काय, 3 इंटू 1/x प्लस 4 इंटू 1/y इज इक्वल टू 5. मग आता आपण काय करायचं बघा, या 1/xच्या ऐवजी m ठेवा, 1/yच्या ऐवजी n ठेवा. म्हणजेच हे काय होईल, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. बघा इथे 4m प्लस 5m इज 7 आणि इथे दुसरं 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. मग ही दोन इक्वेशन्स झाली. मग ही सॉल्व्ह करा. कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजेच तुम्हाला m आणि n च्या किमती मिळतील. पण m म्हणजेच काय आहे, 1/x. त्यामुळे जर तुम्ही असं लिहिताय m म्हणजे 3 म्हणजेच काय झालं, 3 हा 1/x झाला म्हणजे x किती झालं, 1/3. तसंच n म्हणजे 1/y आहे. मग n ची किंमत -1 आली म्हणजे -1 हे 1/y आहेत म्हणजे y किती होणार, -1. त्यामुळे सोल्युशन काय झालं, 1/3 -1 हे त्याचं सोल्युशन झालं. असे हे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे. इथे सुद्धा बघा 4/x मायनस y प्लस 1/x प्लस y हे 3 आहे आणि 2/x मायनस y मायनस 3/x प्लस y हे 5 आले. मग इथे 1/x मायनस y 4/x मायनस y म्हणजेच 4 इंटू 1/x मायनस y. ते कसं आहे बघा. जर समजा तुम्हाला असं सांगितलं 3/5 तर ह्याचाच अर्थ काय होतो, 3 इंटू 1/5. मग तसंच इथे आहे. हे कसं आहे बघा, तुम्हाला दिलेलं आहे 4/x मायनस y प्लस 1/x प्लस y हे 3 दिलेलं आहे तुम्हाला.
आणि दुसरं इक्वेशन काय बघा, 2/x मायनस वाय मायनस 3/x प्लस वाय, हे तुम्हाला दिलेलं आहे 5. मग आता आपलं काय म्हणणं आहे, हे जे 4/x मायनस वाय आहेत त्याचाच अर्थ काय, 4 इंटू 1/x मायनस वाय. म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 5 ने भागणं म्हणजेच 1/5 ने गुणणं. बघा इथे मी 3 ला 5 ने भागलेलं आहे, याचाच अर्थ काय, 3 ला मी 1/5 ने गुणलेलं आहे. ही आयडिया इथे वापरा. 4 ला x मायनस वाय ने भागणं म्हणजेच 4 ला 1/x मायनस वाय ने मल्टिप्लाय करणं. तसंच इथे 1 इंटू 1/x प्लस वाय, हे 3 झालं. तसंच 2 इंटू 1/x मायनस वाय मायनस 3 इंटू 1/x प्लस वाय इज इक्वल टू 5. मग आपण नॅचरली काय होणार, 1/x मायनस वायला एम म्हणा. सो इथे म्हणायचं लेट 1/x मायनस वाय इज इक्वल टू एम अँड 1/x प्लस वाय इज इक्वल टू एन. म्हणजे हे आता काय होईल, 4m प्लस एन इज इक्वल टू 3. 4m प्लस 3n इज इक्वल टू 3. 4m प्लस नुसता 1 आहे ना तो, सॉरी 4m प्लस n नॉट 3 इज इक्वल टू 3. आणि दुसरं इक्वेशन काय होईल बघा, 2m, कारण हे बघा 2 इंटू 1/x मायनस वाय, बरोबर ना. त्यामुळे 2m मायनस 3n इज इक्वल टू 5. त्यांनी व्हॅरिएबल्स ए बी घेतले आहेत, मी mn घेतलं, त्याच्यामुळे काही फरक नाही पडत. मग हे सॉल्व करा तुम्ही. ठीक आहे, हे सॉल्व करण्यासाठी काय कुठलंही टेक्निक वापरा तुम्ही. मग तुम्ही आता इथे कसं आहे बघा, 4m प्लस n आहे, इथे 2m मायनस 3n आहेत. मग ह्याला जर मी 3 ने गुणलं, ह्या समजा इक्वेशनला मी 1 म्हटलं, याला 2 म्हटलं, तर यू मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. का गुणायचं, वेळ जात नाही म्हणून गुणतोय का आपण, नाही. ते गुणल्यामुळे इथे 3n येईल आणि इथे वजा 3n येईल, ते ॲड केलं की कॅन्सल होईल. म्हणजेच सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and add to 2. add to 2. मग काय होईल बघा, याला 3 ने गुणा म्हणजे काय होईल, 12m, इथे 4m आहेत ना, 12m अधिक 3n बरोबर 9. आणि त्याच्याच खाली हे लिहूया, ॲड टू 2 म्हटलंय ना आपण, दुसऱ्याचं आणि त्याचं ॲडिशन करायचं आहे. म्हणजे इथे 2m मायनस 3n इज इक्वल टू 5. मग हे किती होणार बघा, हे 3n मायनस 3n कॅन्सल, 12m प्लस 2m, सो इट इज 14m, अँड ऑन दिस साइड ऑल्सो वी हॅव 14, सो यू गेट m इज इक्वल टू 1. मग आता ते कुठल्याही इक्वेशनमध्ये टाका. पहिल्या इक्वेशनमध्ये समजा तुम्ही टाकलं ना, तर काय होईल, 4m, तो m1 टाकणार आपण, म्हणजे हे 4 इंटू 1 होणार, म्हणजे 4 झालं, अधिक n, म्हणजेच काय मिळालं मला, 4 अधिक n, हे मला 3 मिळाले. म्हणजे n ची किंमत काय झाली, वजा 1. बघा, m इज 1, n इज मायनस 1. हे सोल्युशन नाही. ह्या m आणि n च्या किमती आल्या, पण m म्हणजेच काय आहे, 1/x मायनस वाय. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला काय मिळालं, 1/x मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, आणि तसंच काय मिळालं, 1/x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1 मिळालं. म्हणजेच काय, ह्यांचे रेसिप्रोकल्स घ्या. 1/x मायनस 1चा रेसिप्रोकल काय, x मायनस वाय. 1चा रेसिप्रोकल काय, 1च. आणि ह्याचा रेसिप्रोकल घ्या, म्हणजे x प्लस वाय. मायनस 1चा रेसिप्रोकल काय, मायनस 1च. बरोबर ना. म्हणजे आता ही x आणि y मधली लिनियर इक्वेशन्स तयार झाली. मग ही सॉल्व करा. ह्याच्यात काय, हे सरळच आहे, हे मायनस वाय, हे प्लस वाय ॲड केलं की हे y आणि मायनस वाय कॅन्सल होतील, म्हणजे 2x इज इक्वल टू 0 येईल. बघा, यू विल गेट 2x ॲट 0. बरोबर ना. आता समजा ह्याला नावं द्या काहीतरी, हे 3 आणि 4 म्हणा, दिस इज से 3, दिस इज 4. सो वेन यू ॲड 3 अँड 4, हा x मायनस वाय इज इक्वल टू 1, आणि त्याच्यामध्ये काय मिळवणार आपण, x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. सो हिअर इट विल बी 2x इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 झाली. x 0 झाला की बघा इथे 0 टाका, म्हणजे 0 मायनस वाय इज 1,
म्हणजेच y इज इक्वल टू -1. त्यामुळे हे तुम्हाला सोल्युशन मिळालं. x इज 0, y इज -1. असे हे प्रॉब्लेम्स आपणाला सोडवायचे आहेत. आपणाला प्रॉब्लेमचं नीट ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, मला जी दिलेली इक्वेशन्स आहेत ती लिनियर नाही आहेत म्हणून मी हे करतो आहे. ती लिनियर असती तर हे करण्याची काही गरजच नव्हती. आवर इक्वेशन्स विच आर गिवन दे आर नॉट लिनियर, सो वी आर डुईंग ऑल दिस. हे त्यातलं आधी नीट समजावून घ्या. कसं आहे माहिती आहे का, बेसिक थिअरी आधी कळली पाहिजे. आपण काय करतो, नुसतं पाठांतर करून ह्या गोष्टी येणार नाहीत. आपणाला चांगलं ऑब्झर्वेशन पाहिजे. मला आधी हे लक्षात यायला पाहिजे की हे लिनियर नाही आहे इक्वेशन. मग मला काय सबस्टिट्यूशन केल्यावर ते लिनियर होईल हे कळलं पाहिजे आणि मग त्यानुसार ते प्रॉब्लेम्स आपण सोडवायचे. ठीक आहे. अजून एखादा प्रॉब्लेम आपण करूया. सो दॅट इथे बघा, आता एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट जो 1.4 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स त्यांनी दिलेले आहेत. ओके, तर आपण त्यातला से प्रॉब्लेम नंबर 4 करूया. प्रॉब्लेम नंबर 4 आय विल राईट डाऊन हियर. 1/3x प्लस y ओके प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू आय थिंक इट इज 3/4. ओके, आणि दुसरं इक्वेशन बघा, 1/2 टाइम्स 3x प्लस y मायनस 1/2 टाइम्स 3x मायनस y इज इक्वल टू 1/8. आता बघा, इथे 1/3x प्लस y आहे, इथे पण 1/3x प्लस y आहे, इथे 1/3x मायनस y आहे, इथे 1/3x मायनस y, आणि हे x आणि y च्या टर्म्स डिनॉमिनेटरला आलेले आहेत. त्यामुळे हे लिनियर नाहीच. लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो, ax प्लस by इक्वल टू c. सो x आणि y हे न्यूमरेटरला असतात, डिनॉमिनेटरला नाहीत. म्हणून आता इथे आपण काय करायचं, लेट 1/3x प्लस y इक्वल टू m आणि 1/3x मायनस y हे n म्हणूया आपण. त्यामुळे हे आता समजा हे 1 आणि 2 म्हटले आपण दिलेली इक्वेशन्स. तर 1 आणि 2 काय होतील बघा, 1/3x प्लस y ला तुम्ही m म्हटलं, त्यामुळे m 1/3x मायनस y म्हणजे n, त्यामुळे m प्लस n इज इक्वल टू 3/4 असं मला पहिलं इक्वेशन मिळालं. याला आपण 3 म्हणूया आता. आणि इथे काय होईल बघा, 1/2 इंटू, आता हे जे आहे ना नीट लक्षात घ्या, 1/2 इंटू 3x प्लस y म्हणजे हे कसं आहे, 1/2 इंटू 1/3x प्लस y. तसंच हे आहे मायनस 1/2 इंटू 1/3x मायनस y, आणि हे तुम्हाला दिलेलं आहे 1/8 म्हणजेच हे 1/2 इंटू m आहे. सो इट इज 1/2 m, मग मायनस 1/2 n आणि इज इक्वल टू 1/8. म्हणजे आधी ह्याला 4 ने गुणून घेऊया आपण, म्हणजे 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 असं होईल. इथे 4 ने गुणलं, इथे 4 ने, इथे पण 4 ने, इथे 4 ने गुणलं की हा 4 कॅन्सल होईल. यू मस्ट अंडरस्टँड, कॅल्क्युलेशन्स ही फार महत्त्वाची रोल प्ले करतात. आणि इथे आता काय होईल बघा, इथे तुम्हाला इथे 1/2 आहे, सॉरी दिस इज 1/2 बाय मिस्टेक आय रोट. तर इथे 8 आहे म्हणून आपण हा सर्व छेद 8 केला, म्हणजे 8 ने गुणूया आपण. 8 ने गुणलं की इथे काय होईल बघा, याला 8 ने गुणलं की 8/2 म्हणजे 4m, इथे पण 8/2 म्हणजे वजा 4n, आणि इथे 1 होणार. मग आता ही 2 इक्वेशन्स तयार झाली. यांना आपण 3 आणि 4च आहे ती, फक्त आपण त्यांना सिम्प्लिफाय केलं अजून. मग आता इथे 4m प्लस 4n आहे, इथे 4m मायनस 4n आहे, सरळ ॲड करा. म्हणजे ॲडिंग 3 अँड 4. ॲक्च्युअली याला आपण वेगळी नावं देऊया, 5 आणि 6 म्हणूया. सो वी कॅन से ॲडिंग 5 अँड 6. काय होईल बघा, हे 4m प्लस 4n, हे 4m मायनस 4n. म्हणजे बघू, लिहूया आपण, चुका करूया नको. 4m प्लस 4n इज इक्वल टू 3, आणि दुसरं होईल 4m मायनस 4n इज इक्वल टू 1. सो वेन यू ॲड दिस 4n कॅन्सल्स, हे दिस इज 8m इज इक्वल टू 4,
म्हणून m ची किंमत आली 4/8 म्हणजेच 1/2. ओके. आता हे ह्यातल्या कुठल्या तरी इक्वेशनमध्ये टाकूया, पहिल्यात टाकूया. मग पहिल्यात टाकल्यावर काय होईल, m ची व्हॅल्यू 1/2 वी आर गोइंग टू पुट हिअर. सो व्हॉट विल बी द फिफ्थ इक्वेशन, 4 into 1/2 plus 4 into n is equal to 3. But what is 4 into 1/2? This is 2. So we get 4n plus 2 is equal to 3. Yes, 4n is equal to 1. So n is also 1/2. 4n is equal to 1 na. So sorry, 4n is equal to 1. This is not 4, right? 4n. So this must be 1/4. बघा, m is 1/2, n is 1/4. m is 1/2 and n is 1/4. But we are not finding m and n, right? What we are actually interested in is finding x and y. पण आता m म्हणजे काय आहे, 1/3x plus y. बरोबर ना? So we are going to use these values. What are those values? m is equal to 1/2, n is equal to this is 1/2 m, okay, and n is equal to 1/4. Now what we are going to do, we are going to go back. Actually इथे बघा, आता मी हे जरा इरेज करतो सर्व. We have found values of m and n, so now it is not needed. Okay, so we will better erase this part. Okay, we will better erase this and this also. So see now, now we are going to proceed further. Now see what, m is 1/3x plus y and your m is 1/2. So what you get is, so now by किंवा असं म्हणूया, as m is equal to 1/3x plus y and n is equal to 1/3x minus y, we get 1/3x plus y is equal to 1/2, because that is the value of m, and 1/3x minus y is equal to 1/4 because that is the value of n. So you reciprocate them, so you get 3x plus y is equal to 2, this reciprocal when you take, and on this side you get 3x minus y is equal to 4. Now these are your new equations, say 7 and 8. Now solve them. This is plus y, this is minus y, so just add 7 and 8. So I will add it here. It will be 3x minus y is equal to 4. So plus y minus y gets cancelled. This is 6x is equal to 6. So x is equal to 1. Now put that x is equal to 1 here in any of these two equations. So 3x plus y is equal to 2. You have this equation 7th. So in that, when you put x is equal to 1, it is 3 into 1 plus y is equal to 2. So y is equal to 2 minus 3, which is minus 1. So x is 1, y is equal to minus 1. So what is the solution of this equation? X comma y is equal to 1 comma minus 1. You can verify by putting it here. That I leave to you. But this is how you can convert the equations which were not linear into the linear equations by proper substitution. And in that we are going to actually see, this is very simple. I hope you have written this problem. If not, you can go back. This is a video lecture, so you can go back and see what is written and then create your own notes. Okay, what I want to tell you is this, that what is the thing that we have used here. What is the thing that we have used here? See, it is something like this. Whenever you are writing fraction, right? Whenever I am writing fraction, say 5/4, this 5/4
is 5 into 1 upon 4. That means division by 4 is equal to multiplication by 1 by 4. हे समजलं पाहिजे. Dividing by 4 is multiplying by 1 by 4. Okay. So here also, whenever suppose I am given 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to say something 4. Now these are not linear because denominator, when denominator contains terms of x and y, they are not linear equations. हे इक्वेशन आहे बट नॉट लिनियर. ओके, मग आपण काय करणार, त्याला टेम्पररीली लिनियर करणार काही सबस्टिट्यूट करून. म्हणजेच इथे मी हे ऑब्झर्वेशन वापरतो की डिवायडिंग बाय 4 इज मल्टिप्लाइंग बाय 1 बाय 4. तसं डिवायडिंग बाय एक्स प्लस वाय इज नथिंग बट मल्टिप्लाइंग बाय 1 अपॉन एक्स प्लस वाय. तसंच इथे 2 इंटू 1 अपॉन एक्स मायनस वाय अँड दिस इज 4. मग ह्या 1 अपॉन एक्स प्लस वायला तुम्ही एम म्हणा. सो लेट 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम आणि 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन. सो दिस इज 10m plus 2n is equal to 4. लक्षात घ्या, दिस इज व्हॉट इट इज. असं हे जे काही टेक्निक आहे ना, हे इथे वापरून आपण ही कन्व्हर्शन करतो. दीज आर कन्व्हर्टिंग इक्वेशन्स इंटू लिनियर इक्वेशन्स, सॉल्विंग देम अँड अगेन गोईंग बॅक टू ओरिजिनल इक्वेशन्स, आणि त्याच्यातून मग एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपण काढत असतो. सो दीज आर नाईस प्रॉब्लेम्स अँड we should have a practice of doing such problems. That is very, very important. Okay, so this is what I can see here. Very important things I have done in this particular lecture. I hope you understood, you enjoyed this lecture. In next lecture we will continue with some applications of these simultaneous equations. Okay, bye.